निसर्गाची पण काय किमया आहे ना. जसं आपण चित्रामध्ये रंग भरतो त्याचप्रमाणे इथं फुलांना सुद्धा रंगीबिरंगी होते आणि हे बघून खरंच मला खूप म्हणजे आश्चर्यच वाटलं की किती सुंदर फुले, जसं काही हाताने त्याला कलरिंग केले. मैत्रिणीला नर्सरीतून काही झाडं घ्यायची होती तर ती झाडं घेण्यासाठी आलो होतो नर्सरीमध्ये. छान छान गुलाब फुलं बघून, रंगीबिरंगी फुलं बघून खरंच मनाला खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर संक्रांतीसाठी खण घ्यायचे होते, ते खण घ्यायसाठी थांबलो आणि खणांना असं कलरिंग करायचं काम चाललं होतं, बादलीमध्ये बुडून काळ्या कलरमध्ये. आणि त्याच्यानंतर खण वगैरे घेतली आणि म्हणलं चला आता सकाळच्या डब्याला तर भोगीची भाजी बनवली नाही, आमच्याकडे याला खेंगाट म्हणतात, खेंगाट तर बनवलं नाही. म्हणलं आता भाजी बनवूया, मिक्स भाजी, कोण भेळ भाजी म्हणतं, प्रत्येकाकडं म्हणायची पद्धत वेगवेगळी आहे. ठीक आहे, पण भावना त्यामागच्या एकच असतात आणि रेसिपीसुद्धा सारखीच असते. आता इथं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर या सर्वांचं वाटण छान मिक्सरला वाटून घेतलं. कांदा भाजून तेलामध्ये हे केलं होतं, खोबरंसुद्धा तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं होतं. कढईमध्ये तेल वगैरे टाकलं. म्हणलं भाजी बनवती आहे तर आमच्या आहिल्यानगरच्या साईडला अशा पद्धतीने भाजी बनवली जाते आणि रस्सा भाजी शक्यतो सगळ्यांना आवडते. तर मग सुकी भाजी बनवली नाही, सकाळी मुलांना टिफिनमध्ये नको होती तर म्हणलं चला संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवते. वाटण टाकून घेतलं, घरचा काळा मसाला, लाल तिखट, हळद वगैरे टाकून घेतलं, मीठसुद्धा चवीनुसार टाकून घेतलं वाटणामध्ये. आणि आता वाटण्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून दिलं आणि त्याच्यानंतर लगेच सर्व ज्या भाज्या मिक्स केल्या होत्या त्या टाकून दिल्या. आणि याच्याबरोबर बाजरीची भाकर वगैरे अप्रतिम लागते. वर्षातून एकदाच ही भाजी बनवली जाते, इतर वेळेस कितीही जरी ठरवलं तरी ही भाजी आपण बनवत नाही. थोडेसे चवीनुसार तीळसुद्धा टाकले, कारण तीळ टाकले की भाजी खूप छान लागते. वाटणाचं पाणी टाकून जेवढा रस्सा लागतो त्याप्रमाणे पाणी ॲड केलं. मस्त अशी भाजी हलवून घेतली आणि एकीकडं भाजी वगैरे शिजायला ठेवून दिली. त्याच्यानंतर म्हणलं चला मस्त अशा बाजरीच्या भाकरी टाकून घेते. आणि आज एक अशी अनपेक्षित गोष्ट घडली, ती पुढं काय ते तुम्हाला सांगतेच. तोपर्यंत इथं मस्त अशा बाजरीच्या भाकरी टाकायचं काम चालू होतं. तीळ वगैरे टाकून घेतलं पण ते शूट घ्यायचं राहूनच गेलं. खाली मस्त असं तीळ वगैरे टाकून अशा बाजरीच्या भाकरी थापून घेतल्या. आणि बाजरी ना थंडीच्या दिवसामध्ये खरंच खाल्लेली चांगली असते आणि चवीला देखील बाजरी खूप छान लागते. पण आहोंना नाही सांगितली डॉक्टरांनी बाजरी खायला, पण आज भोगी असल्यामुळं बाजरीच्या भाकरीचा मान असतो, तर मग मी देखील बाजरीच्या छान अशा भाकरी केल्या. इकडं भाजीसुद्धा मस्त अशी रेडी होती. आणि कशी वाटली माझी खेंगटची भाजी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आज अनपेक्षित गोष्ट अशी घडली की थंडीमध्ये पावसाने हजेरी लावली होती. तर आमच्याकडं तर पाऊस झाला, तुमच्याकडं झाला का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पावसाचा असाच सुंदर आनंद घेऊन आजचा व्लॉग इथंच संपवते. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.